खोपोली नगर परिषदेच्या 2025 मधील निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर आता शहरात सत्ता स्थापनेच्या पुढच्या टप्प्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। आप किसके साथ हो? खोपोली नगर परिषदेवर महायुतीचा भगवा, आता उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत पदांसाठी मोर्चे बांधणी। खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये महायुतीने एकाहाती सत्ता काबीज करत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे। शिवसेनेचे श्री कुलदीपक शेंडे यांनी नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शहरात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे। आता सर्वांचे लक्ष स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष निवडीकडे लागले आहे। खोपोली विकास आघाडीची वज्रमूठ, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती अधिक भक्कम करण्यात आली आहे। यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या 4 प्रमुख पक्षांनी एकत्र येत खोपोली विकास आघाडी स्थापन केली आहे। या आघाडीच्या माध्यमातून शहरात एकसंध प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। आज खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्याकडे खोपोली विकास आघाडीतर्फे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अधिकृत अर्ज सादर करण्यात आले। यामध्ये शिवसेना श्री दिनेश थोरवे, भारतीय जनता पक्ष सौ अश्विनी अत्रे, यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे आघाडीचे शक्ती प्रदर्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले। उपनगराध्यक्ष पदासाठी विक्रम साबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। उद्या जानेवारी 15 रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे श्री विक्रम यशवंत साबळे हे नशीब आजमावणार आहेत। रायगड टुडे न्यूज चॅनलशी संवाद साधताना शिवसेना खोपोली शहर प्रमुख श्री संदीप पाटील यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की खोपोली विकास आघाडीचे सर्व नगरसेवक एक दिलाने विक्रम साबळे यांना मतदान करतील आणि महायुतीचा विजय निश्चित असेल। राजकीय विश्लेषण, महायुतीच्या या एकत्रित रणनीतीमुळे विरोधकांचे आव्हान संपुष्टात आल्याचे चित्र आहे। स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष निवडीनंतर खोपोलीच्या विकासाला अधिक गती मिळण्याची चिन्हे आहेत। नमस्कार। आज शिवसेना, भाजप, RPI महायुतीच्या गठबंधन जो आमचा खोपोली विकास आघाडी गट स्थापन झालेला आहे, या गटामध्ये एकूण 20 मेंबर्स आहेत आणि या 20 मेंबर्सच्या अनुषंगाने आज आम्ही 2 स्वीकृत सदस्यांचे फॉर्म भरलेले आहेत। शिवसेनेचे दिनेश थोरवे यांचा आम्ही स्वीकृत सदस्य म्हणून फॉर्म भरलेला आहे, तसंच भाजपच्या अश्विनी अत्रे यांचा आम्ही स्वीकृत सदस्य म्हणून फॉर्म भरलेला आहे। उद्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे। तसेच आमच्या शिवसेना, भाजप, RPI तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, आमची जो खोपोली विकास आघाडी हा गट तयार झालेला आहे, यांच्याकडून आपण विक्रम यशवंत साबळे यांचा नाव दिलेलं आहे। उद्या ते आमचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आणि आमचे सर्वच्या सर्व 20च्या 20 उमेदवार हे त्यांना मतदान करणार आहेत।